एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानाबाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जलील यांच्या घराबाहेर आंदोलन केलं जात आहे। शिरसाटांवरील आरोपांनंतर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। जलील यांच्या घरावर आंदोलनाचा भाजपचा इशारा आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागवीची एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि ते निवासस्थानावर येणार अशी माहिती मिळाल्याच्या नंतर एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांनी मन्नत जो बंगला आहे म्हणजे इम्तियाज जलील यांचा बंगला, त्या बंगल्यासमोर निवासस्थानासमोर पहारा द्यायला सुरुवात केलेली आहे। आपण माझ्या मागे पाहत असाल तर खुर्च्या टाकून हे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत। हे असे कधी बसलेले पाहायला मिळत नाहीत। मात्र आज इशारा मिळालेला होता की जलील यांच्या निवासस्थानावर भाजप कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करतायत, त्यामुळे हे पदाधिकारी जे आहेत कार्यकर्ते आहेत एकत्रित जमलेले आहेत। त्यांचं असं मत आहे की या ठिकाणी जर ते कार्यकर्ते आले तर त्यांना आम्ही आत घुसू देणार नाही, विरोध करू देणार नाही, तर दुसरीकडे या ठिकाणी संघर्ष सुद्धा होऊ शकतो। आपल्यासोबत या ठिकाणी पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय इथं बसलेले आहेत। भाऊ, काय सांगाल, तुम्ही काय इथं बसलायत, का हा पहारा आहे तुमचा इथं? आम्ही आज खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या घरासमोर आलेलो आहे। काय अनेक कार्यकर्ते अनेक शब्दामध्ये अपशब्द वापरत आहे। आमच्या सर्वांना मी कालही सांगितलं का बाबांनो, असं कोणतं कृत्य करू नका जेणेकरून आपल्या औरंगाबाद शहराचं वातावरण खराब होईल आणि औरंगाबाद शहराला काहीतरी धब्बा लागल। हा मराठवाड्याचा कोणी येतंय नेमकं, तुम्ही का पहारा दिलाय? कारण तुम्ही जलील साहेबांच्या घराबाहेर किंवा प्रदेशाध्यक्षांच्या घराबाहेर असं बसत नाही खुर्च्या टाकून? नाही, आज आम्ही याच्यासाठी आलेलो आहे। खासदार इम्तियाज जलील साहेब हे मुंबईला गेलेले आहे आणि ते इथं नाहीये, पण तरी आम्ही या ठिकाणी याच्यासाठी आलेलो आहे की बाबा कोणीतरी या घराचं संरक्षणसाठी पाहिजे, कारण की अगदी मुद्दा लक्षात येतोय सचिन। तुर्तास धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।